देशाच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक आणि राजकीय नेतृत्वाची गरज असल्याचे प्रतिपादन हिवरे बाजाराचा कायापालट करणारे सरपंच पोपट पवार यांनी केले। लायन्स क्लबच्या सेवा सप्ताहाचा समारोप पोपट पवार यांना क्लबचे माजी आंतरराष्ट्रीय संचालक प्रेमचंद बाफना यांच्या हस्ते लायन्स सेवारत्न पुरस्कार प्रदान करून करण्यात आला। यावेळी लायन्स क्लबचे प्रांतपाल राज मुच्छाल, आंतरराष्ट्रीय संचालक नरेंद्र भंडारी, उपप्रांतपाल BL जोशी, दिनेश सांकला, रमेश शहा आदी मान्यवर उपस्थित होते। पंचायत राज ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे। अनेक आक्रमणानंतरही या व्यवस्थेला धक्का बसला नाही। मात्र इंग्रज राज्यकर्त्यांनी ही चौकट मोडून काढली आहे। सध्याचे राज्यकर्तेही मुंबई, दिल्लीत बसून नियोजन करतात। त्यामुळे गावाला नको असलेले गावात आले आणि हवे असलेले मिळाले नाही, अशी टीका करून पवार पुढे म्हणाले, या अनुचित धोरणाने गावे ओसाड झाली आणि शहरे बाकला। यामुळे ग्रामस्वराज्याच्या पायावर पंचायतीच्या मजबूतीकरणाची चळवळ उभारणे आवश्यक आहे। लोकशाही राज्यव्यवस्थेत राजकारणापासून फारकत घेणे शक्य नाही, मात्र राजकारण विकासाचे असले पाहिजे। यासाठी सामाजिक दृष्टी असलेले संवेदनशील तरुण आणि स्वयंसेवी संस्थांचे नेटवर्क उभे करणे गरजेचे आहे, असेही पवार यावेळी म्हणाले। लायन्स क्लब सारख्या संस्थांनी कामात सातत्य राखून त्यांच्या परिणामांचा आढावा घेणे आणि लाभार्थींचा प्रतिसाद समजावून घेणे आवश्यक आहे, असे बाफना यांनी नमूद केले। सध्या शासन यंत्रणा समाजप्रती असलेले कर्तव्य पार पाडण्यात अयशस्वी ठरल्याच्या पार्श्वभूमीवर स्वयंसेवी संस्थांची जबाबदारी वाढली असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले। यावेळी मुच्छाल, भंडारी यांचेही भाषणे झाली। रमेश शहा यांनी प्रास्ताविक केले तर दमाजी आसबे यांनी आभार मानले। तेजग्यान फाउंडेशनच्या वतीने 10 ऑक्टोबर हा दिवस विश्वशांती दिन म्हणून साजरा करण्यात आला। भारत हा शांततेचा दूत असून जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी अहिंसा आणि करुणा ही तत्वे उपयोगी ठरू शकतील। या तत्वाचा प्रसार करून भारताने शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांनी केले। तेजज्ञान फाउंडेशनच्या वतीने 10 ऑक्टोबर हा विश्वशांती दिवस म्हणून साजरा केला। त्यानिमित्त आयोजित विश्वशांती प्रार्थना समारंभात दलाई लामा यांनी उपस्थितांना उपदेश केला। उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, अध्यक्ष DR कार्तिकेयन, तेजज्ञान फाउंडेशनच्या विश्वस्त तेजविद्या, ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर, सूफी गायक कैलास खेर, सिम्बॉयसिसचे संस्थापक डॉ. शोभा मुजुमदार, तामी सिमॉन, जयंत म्हसकर, संजय काकडे आदी यावेळी उपस्थित होते। यावेळी दलाई लामा म्हणाले, जगात अनेक विचार, प्रवृत्ती, भाव असलेले लोक आहेत। प्रत्येकजण वेगळा विचार करत असतो, मात्र प्रत्येकाचा विचार हा आनंद देणारा नसतो। विचारातून आनंद देण्यासाठी विचारांचा भाव हृदयातून येणे महत्वाचे आहे। हिंसा, खोटेपणा यातून मनुष्याला कधीही आनंद प्राप्त होणार नाही, केवळ नैराश्यच प्राप्त होईल। भारतात गेल्या 3000 वर्षापासून अहिंसेची साधना सुरू आहे। शीख, जैन, बौद्ध यांसारखे छोटे धर्मही शांततेसाठी प्रयत्न करत आहेत। मुस्लिम राष्ट्रांमध्ये शिया, सुन्नी आणि पाश्चिमात्य देशांमध्ये कॅथलिक, प्रोटेस्टंट यामध्ये अनेक वर्षापासून हिंसा सुरू आहे। मात्र भारतात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन यांसारखे अनेक धर्म, जात, पंथ शांततेत नांदून एकतेचे दर्शन घडवित आहेत। पाश्चिमात्य देशांचे तंत्रज्ञान आणि अहिंसा, करुणा यांची सांगड घालून विकास केल्यास तो सर्वोच्च विकास ठरेल। भारतात आजही जाती व्यवस्था आहे, तसेच अनेक ठिकाणी मागास विचारांना महत्त्व आहे। असे विचार समाजातून हद्दपार होणे आवश्यक आहे, असेही दलाई लामा यावेळी म्हणाले। पुढे भुजबळ म्हणाले की शांती असेल तर आनंद प्राप्त होतो, हिंसेतून सुख प्राप्त होत नाही। सध्याच्या काळात अहिंसेला प्राधान्य देऊन शांतता प्रस्थापित करणे आवश्यक आहे। गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन तर्फे या उत्सवी महोत्सवामध्ये ब्रेक द चॅलेंज या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमाच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांच्या मौल्यवान वस्तूचे संरक्षण करताना दक्ष व हुशार बनविण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे उद्दिष्ट आहे। त्याचवेळी ग्राहकांना सुरक्षा उत्पादनाच्या रेंजच्या बाबतीत टच अँड फील अनुभव देऊन गुंतवून ठेवण्याचाही हा प्रयत्न आहे। मुंबई, अहमदाबाद, दिल्ली, बंगळूर, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता, पुणे, जयपूर आणि लखनौ या शहरांमधील मॉलमध्ये जाणाऱ्या ग्राहकांना ब्रेकिंग चॅलेंजचे आव्हान दिले गेले आहे।
या एका कालबद्ध संवादरूपी गेमच्या माध्यमातून गोदरेजच्या स्टॉलमध्ये उभारलेल्या घरांमध्ये पारंपरिक पद्धतीने मौल्यवान वस्तू लपविण्याच्या जागा शोधण्याची जबाबदारी स्पर्धकांवर असेल। या मौल्यवान वस्तू शोधून काढण्यास त्यांना त्या उच्च तंत्रज्ञानाच्या गोदरेज होम सेफ या द स्पाइस इलेक्ट्रॉनिक होम सेफमध्ये ठेवण्यास प्रोत्साहन दिले जाईल। हा सेफ म्हणजे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आधुनिक असा स्पाइप रीडर असून ग्राहकांना तो अनोख्या अशा दुहेरी संरक्षण पद्धतीच्या माध्यमातून उच्च दर्जाची सुरक्षा बहाल करतो। या सर्व आकर्षक गोष्टी केवळ 1 मिनिटात पूर्ण करायच्या असतात। तांदळाच्या मोठ्या जारमध्ये एक अंगठी शोधणे ते अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे इतर कागदांच्या मागून शोधून काढणे आणि अगदी वॉल पेंटिंगच्या मागे तसेच उशांमध्ये लपविलेल्या चाव्या शोधणे या सर्व कसरतीनंतर मौल्यवान वस्तू या अलगदपणे गोदरेज होम सेफमध्ये जातील। स्पर्धक 1 मिनिटाच्या आत बक्षीस जिंकण्याच्या नादात त्यांच्या मौल्यवान वस्तू स्पाइस कार्डने व पासवर्डने सुरक्षित सेफमध्ये शोधण्याचा प्रयत्न करेल। गोदरेज ब्रेक इन चैलेंज, ये जो एक्टिविटी हमने स्पेशली पूना मार्केट के लिए लाई है, ये इससे हम लोगों को जागरूक करना चाहते हैं सिक्योरिटी के लिए कि लोग एक दूसरे पे ब्लेम ना करें, ये कोई नहीं करता, पुलिस कुछ नहीं करती। हम चाहते हैं कि वो अपने आप पे सेल्फ कॉन्फिडेंट हो अपनी सिक्योरिटी को लेके और मोस्ट इम्पॉर्टेंटली सिक्योरिटी को ज़्यादा सीरियसली लेने लगे। इस एक्टिविटी के द्वारा हम यही आपसे सारी जनता से बोलना चाहते हैं कि आप प्लीज़ अपनी सिक्योरिटी को सीरियसली लीजिए। पूना हमारी एक बड़ी मार्केट है। आप सभी जानते हैं कि चोरियां सब बाजू होती है और पूना में तो कई चोरियां होती है बिकॉज कई फ्लैटें लॉक होते हैं, कई फ्लैट में काफ़ी एल्डरली पीपल रहते हैं, बच्चे अकेले रहते हैं और काफ़ी सारी चोरी होते हैं। आदमी लोग का परसेप्शन होता है कि हम सिक्योरिटी सिस्टम लगाएंगे तो बहुत महंगा होता है, मेंटेन कैसे करेंगे, ये वो है। बट हम अक्सर एक वॉचमैन, बूढ़े वॉचमैन या कुत्ते से काम चला देते हैं, लेकिन हम सिक्योरिटी में इन्वेस्ट नहीं करते हैं। आज की सिक्योरिटी ना महंगी है और एकदम ही मेंटेनेंस फ्री है और ये सभी काम जो आपका कुत्ता वॉचमैन नहीं कर सकता वो कर सकती है आप, मैं, कोई भी आप कर सकते हैं और पूरी सुरक्षा हमें इससे मिल सकती है। नवरात्री महोत्सवानिमित्त दत्तवाडी येथील श्री गणेश बाल मित्र मंडळ यांच्या देवीची आरती गृहमंत्री रमेश बागवे यांच्या हस्ते करण्यात आली। नवरात्रामध्ये घटस्थापना केली जाते। घट हे समृद्धीचे प्रतीक आहे। घट हे कोणतीही गोष्ट साठविण्याचे साधन आहे। नवरात्रात शेतातील धान्य घरात येते। धान्य साठविणाऱ्या कोठाराचीही पूजा असते। सामर्थ्याचा, सुखाचा, विश्वासाचा घट असाच सुरक्षित राहू दे ही त्यामागची भावना असते। नवरात्रात धान्य बी रुजविण्याची पद्धत आहे। त्यामध्ये चैतन्याचे, सर्जनशीलतेचे दर्शन घडते। नवरात्रात देवीपुढे वाढत जाणारी फुलाची माळ बांधली जाते। प्रत्येकाच्या घरामध्ये आनंद, सौख्य वाढो अशी त्यामागची श्रद्धा असते। नवरात्रात अखंड दीप लावण्याची प्रथा आहे। ज्ञानाचा, सौख्याचा दीप अखंड राहावे अशी त्यामागची भावना असते। या आरतीस नगरसेवक शंकर पवार, अध्यक्ष राजू कांबळे, संतोष बोडके आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। मंडळाच्या वतीने सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात। शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, अनाथ मुलांना खाऊ वाटप तसेच दिवाळीनिमित्त सार्वजनिक तुळशी विवाह साजरा केला जातो अशी माहिती यावेळी मंडळाचे अध्यक्ष राजू कांबळे यांनी दिली। मी राजू दशरथ कांबळे, श्री गणेश बाल तरुण मित्र मंडळाचा अध्यक्ष आहे। दरवर्षी सालाबादप्रमाणे आम्ही नवरात्र उत्सव साजरा करतो आणि सन 1985 साली स्थापना झालेली आहे। हे 26वे वर्ष चालू आहे आणि आम्ही दरवर्षी उपक्रम भरवतो। साड्या वाटप, कुठं स्वाईन फ्लू, कुठं काय वगैरे वगैरे नाही का, अशी हे करतो आणि दरवर्षी भंडाराचा कार्यक्रम असतो आणि लोक भरपूर दर्शन घेतात, लोक भरपूर सहभाग असतो लोकांचा।
नमस्कार. आम्ही गुड मॉर्निंग विधिलिखित ग्रुपतर्फे सर्वांना सुख शांती समृद्धी मिळण्यासाठी 15 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर 2010 या कालावधीत जनकल्याणार्थ महायज्ञाचे आयोजन केले आहे. याच कार्यक्रमानिमित्त सर्व भाविकांसाठी प्रसाद व महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. सर्व भाविकांना मी नम्र विनंती करू इच्छितो की आपण या संधीचा लाभ घ्यावा. नमस्कार. तुलनात्मक दृष्ट्या विचार करता कोणत्याही स्त्रीमध्ये दुसऱ्याला समजावून घेण्याची भावना अधिक असते, असे मत महिला ज्योतिर्विद सुप्रिया अभ्यंकर यांनी व्यक्त केले. महिला ज्योतिर्विदची द्वितीय परिषद डॉक्टर सौ सुप्रिया अभ्यंकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. यावेळी त्या बोलत होत्या. परिषदेचे उद्घाटन ब्रह्मलिखितच्या कार्यकारी संपादिका सौ मृणालिनी ठकार यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थापक डॉक्टर मधुसूदन घाणेकर, डॉक्टर सुप्रिया अभ्यंकर तसेच संस्थेच्या पदाधिकारी डॉक्टर रजनी सबादे, स्मिता गिरी, सविता महाडेक, डॉक्टर अरुंधती पोतदार, डॉक्टर शिल्पा अग्निहोत्री आणि सन्माननीय अतिथी आदिनाथ साळवी, पंडित विजय जकातदार आदी उपस्थित होते. यावेळी डॉक्टर अरुंधती पोतदार संपादित महिला ज्योतिर्विद दिवाळी अंक तसेच डॉक्टर मधुसूदन घाणेकर यांचे तुमचा भाग्यांक तुमचे वाहन या पुस्तकाचे प्रकाशन डॉक्टर सुप्रिया अभ्यंकर यांच्या हस्ते करण्यात आले. तर व्हिक्टोरियस विशेषांकाचे प्रकाशन सौ मृणालिनी ठकार यांच्या हस्ते करण्यात आले. वयाच्या 80व्या वर्षात पदार्पण करणारे डॉक्टर वासुदेव जोशी आणि अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वदा भट या ज्येष्ठ ज्योतिर्विदांचा सत्कार डॉक्टर मधुसूदन घाणेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विविध विषयावर व्याख्यानाचे आयोजनही करण्यात आले होते. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.